28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। माहिती अधिकार दाखलकर्त्याला विस्तार अधिकाऱ्याची दादागिरी। पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात आदिवासी इस्माला माहिती अधिकार माघार घेण्यासाठी विस्तार अधिकाऱ्याचा दबाव। मोखाडा पंचायत समितीमध्ये माहिती अधिकार दाखल करण्यासाठी आलेल्या आदिवासी तरुणाला विस्तार अधिकारी सुनील दत्तात्रय पाटील यांनी दादागिरी करत माहिती अधिकार मागे घेण्याचा सल्ला दिल्याचा लाजिरवाणा प्रकार समोर आलाय। विस्तार अधिकारी सुनील पाटील हे स्वतः अपीलीय अधिकारी असताना कोणत्याही जनमाहिती अधिकाऱ्यानं अर्जदार गणेश महाले यांना माहिती देऊ नये असं सर्वांसमक्ष सांगितल्याचा आरोप गणेश महाले यांनी केले। विस्तार अधिकारी सुनील पाटील यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याकरता आम्ही दूरध्वनीवर संपर्क केले असता लोकशाही हाच प्रॉब्लेम आहे, कोणी वाटेल तो उठून त्रास देतो अशी प्रतिक्रिया सुनील पाटील यांनी दिली। त्यांची ही वर्तणूक शासन संहितेला अनुसरून आहे का? जनता ही मालक असतानाही प्रशासकीय कर्मचारी सुनील पाटलांची हम करे, सो कायद्याची भूमिका म्हणा की वर्तणूक ही तक्रारदाराला ठाऊक असल्यामुळे पुरावा म्हणून गणेश महाले यांनी आपल्या मोबाईलमध्ये ऑडिओ रेकॉर्डिंग केली आहे। सदर घटनेची निपक्ष चौकशी करून लवकरात लवकर योग्य कारवाई सुनील पाटलांवर करण्यात यावी अशी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे गणेश महाले यांनी मागणी केली आहे। चॅनल व्हॉइस रेकॉर्डिंगच्या सत्यतेची हमी देत नाही। इंडिया न्यूज 28 साठी मोखाडा मुख्य प्रतिनिधी अनवर कुरेशी यांची रिपोर्ट। काय नाही 2 वर्ष निघतात पैसा नाही, 2 वर्ष राहिले पण नाही त्याच्यात, कमी राहील त्याच्या 18-19 वर्ष राहील, महिने राहील फक्त 2 वर्ष पण राहील, 18-19 राहील। खरं सांगितलं मी तुला, मी जे सांगेन तुला बोलत ते तुझ्या बाजूने काय लागणार हे मला माहिती आहे, परंतु तू अपिलात जा। अपिलाला त्याला अजून 3 पर्याय आहे, 3 पर्याय वापरल्यानंतर उच्च न्यायालयात जाणार, तोपर्यंत तुझी मुदत संपते। मी थोडं सांगणार तू संपू दे ना, अरे तो पदावरनं गेल्यानंतर विषय संपतो, चांगली गोष्ट आहे। मग त्याच्यामुळे तुला सांगतो अजूनही माघार घे आणि प्रेमानं काय 2 वर्ष काढून घे त्याच्याबरोबर। नाही नाही मी माघार नाही घेणार। तुला काय लढायचं तेवढं लढ, ठीक आहे लढ। काय मी तुम्हाला सर्वांनी समोर सांगितलं, मी तर काय सांगितलं का सर सांगितलं का तुम्ही सर्वांनी समोर? तुला हे बाकीच्या कागद जोडायची पण आवश्यकता नाही, ते एवढं करतोयस ना तू, ती करायची गरज पण नाही आहे, आपापच त्याचा अपात्रता होणार आहे। याओ काय माहिती का, दुसऱ्याला त्याला फार जोर आहे सारखा ते ह्याला। उधर से फोन आया था, तुम उधर से क्या चाहते? कुरलोद में, कुरलोद तुम्हारा आदमी गया क्या? चला ठीक आहे घेऊ मग। हाँ कुरलोद गया। सांगू नको आमचं नाव घेऊ त्यांना, ते लोक मी कशाला नाव घेणार? काय बोलतो बाबा, ते एक का बस विचार मॅडम काय बोलून हे नाही विचार काय झालं का एवढं थोडा वेळ वाद एवढं काहीच नाही, काय काय बोलतात तुमचं नाव कशाला मी सांगणार? काय कुठं मग काय लॉजिक बोलतात? मी नाही ते बोलतात देत ना मग। हो त्यांना मी सांग पाटील साहेबाचा काही संबंध नाही म्हणा, मला माहिती अधिकाराच्या कायद्याने मला हक्क दिलेला आहे, मी सर्व माहिती विचारू शकतो, विचारलेली आहे माझ्याकडे आहे, संपला विषय। तेच बोललो तुम्हाला काय लढायचं ते माझ्या तिथं लढा ना, असं सांगतो। चला साहेब या घरी, बाहेर भेटा तुम्ही। आता आमच्या सोबत आहेत गणेश महाले, बेस्ते ग्रामपंचायत मध्ये यांनी एक RTI दाखल केलेला, माहिती अधिकाराखाली त्यांनी एक माहिती मागितलेली। विस्तार अधिकारी सुनील पाटील यांनी यांना तिथं बोलवून आणि दमदाटी केली, आणि ते काय बोलले आपण स्वतः यांच्या तोंडाने आता ऐकूया। काय बोलले तुम्हाला ते? संबंधित विस्तार अधिकारी सुनील दत्तात्रय पाटील, मी त्यांच्या पंचायत समितीमध्ये माहितीचे अधिकार टाकण्यासाठी गेलो होतो, तर त्यांनी मला बाहेर निघताना त्यांना बघितलं, मला त्यांनी बोलून घेतलं की महाले इकडे या। मी गेलो आणि मी त्यांना विचारलं काय सर आलं? मग तू कशाला आलास? तर म्हटलं माहितीचा अधिकार टाकायला आलो। मग ते बोलले
की परत कशाला माहिती लागतो. म्हटलं मी माझ्या बघा जे सुनावणी दलनात चालू आहे तर त्याच्या संदर्भात मला थोडीफार चुकीची माहिती भेटली, मला माहितीचा अधिकार टाकणं गरजेचं आहे. तर ते बोलले तुझी माहिती तू जे हे प्रकरण केलंस ग्रामपंचायत बेरिस्ताचे विषयी भ्रष्टाचाराविषयी, तर तू ते अर्ज माघारी घे, ही पण भूमिका त्यांनी सांगितली. ते अर्ज माघारी घे आणि सर्वांसमोर सांगितलंय, ह्याचं सगळ्यात त्या पंचायत समितीच्या स्टाफ समोर सांगितलं, सगळ्यांना सर्वांसमोर सांगितलं की ह्याचं 2 वर्ष सरपंच पदाचं ज्याच्यावर तक्रार दाखल केली सरपंच आणि ग्रामसेवक ह्यांचा 2 वर्ष कालावधी निघणार, हे 100% निघणार, अशी भूमिका ठामपणे सांगत होते. मी बोललं ठीक आहे निघून ये ना, म्हटलं माझा तुम्ही लढा ठेवणार पुढे, परंतु माझी भूमिका ठाम राहील, मी माहिती अधिकार टाकणार. आणि ह्यांनी दबाव तंत्र करण्याचा प्रयत्न केला, दबावाखाली मला केला. ज्या आदिवासी व्यक्तीला जर समजा अशी व्यक्ती बोलत असणार ते अर्ज माघार घे, हे चुकीचं आहे. त्यांनी असं पण सांगितलं का यांना कोणी माहिती देऊ नका म्हणून. ते बोलले की माहिती याला द्यायची नाही, दुबार माहिती द्यायची नाही, असं त्यांचं स्पष्ट भूमिका होती. तिथं जे अधिकारी होते माहिती देणारे जनमाहिती अधिकारी त्यांना बोलले ते का यांना माहिती देऊ नका म्हणून. हा त्यांना बोललेच ना, त्यांना जनमाहिती अधिकारी त्यांना बोलले असणार, परंतु त्यांनी माहिती पण देण्यास नाकार केलेला मला. जेव्हा मी जास्त हे केलं की मला माहिती पाहिजे, तेव्हा ते बोलले का 30 तारखेनंतर बोलतो 30 दिवस होऊ दे नंतर भेटतो माहिती. म्हटलं असा नियम कोणता आहे, तुमच्याकडे माहिती आता अवेलेबल आहे तर तुम्ही सरळ विस्तार अधिकाऱ्यांना आरोप करतायत का त्यांनी तुम्हाला माहिती अधिकार मागे घेण्यास भाग पाडला म्हणून, ते तुम्हाला सांगू राहिले, दबाव आणून राहिले का माहिती अधिकार तुम्ही मागे घ्या म्हणून. तुमच्याकडे याच्याबद्दल काही पुरावा आहे का? माझ्याकडे व्हिडिओ क्लिप आहे ना, त्याचे ऑडिओ क्लिप आहे, ती ऐकू शकतो मी आणि माझ्याकडे आहे ते पुरावा. आता आहे का तुमच्याकडे? आहे, अवेलेबल आहे. ठीक आहे मग दाखवा. मी जे सांगतो तुला ते तुझ्या बाजूने काय लागणार हे मला माहिती आहे, परंतु तू अपिलात जा. अपिलाला त्याला अजून 3 पर्याय आहे. 3 पर्याय वापरल्यानंतर उच्च न्यायालयात जाणार, तोपर्यंत तुझी मुदत संपते. तू संपू दे ना, अरे तो पदावर गेल्यानंतर विषय संपतो. मग त्याच्यामुळे तुला सांगतो अजूनही माघार घे आणि प्रेमानं काय 2 वर्ष काढून घे त्याच्याबरोबर. ते बोलले की तू काय करायला लागस, म्हटलं माहिती द्यायला. तर ते संबंधित अधिकारी बोलले की सुनील पाटील बोलले की ह्याला सगळ्यांना बोलले की ह्याला माहिती द्यायची नाही, ह्या भाषेत सांगितलं. मी बोललो का साहेब का असं करता, ते बोलले नाही